नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये राजकीय वातावरण तापले आहे। शिवसेना शिंदे गटाकडून दीपक रंगनाथ डोके हे उमेदवारी लढवत असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। प्रचार फेरी दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपक डोके यांना पाठिंबा दर्शवला। घराघरांतून गल्लीबोळांतून त्यांचे स्वागत होत असून विकासासाठी ठोस नेतृत्व अशी प्रतिक्रिया मतदारांकडून उमटत आहे। स्थानिक प्रश्नांची जाण, विकास कामांचा अनुभव आणि जनतेशी थेट संवाद यामुळे दीपक डोके यांची उमेदवारी अधिक बळकट होत असल्याचे चित्र आहे। शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह हातात घेऊन दीपक डोके प्रचार मैदानात उतरले असून खिच के तान धनुष्यबाण अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये परिवर्तनाची अपेक्षा असलेल्या मतदारांमध्ये दीपक डोके यांच्याबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे। आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मधून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सध्या तरी दीपक रंगनाथ डोके यांना मिळणारा जनतेचा वाढता प्रतिसाद चर्चेचा विषय ठरत आहे। ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवळसह कॅमेरामॅन आदित्य झापर्डे, स्टार लोक शक्ती न्यूज, नाशिक। नमस्कार, मी नरेंद्र दिलीप मुंदडा, प्रभाग क्रमांक 13 मध्ये राहतो। हे जे पॅनल आहे हे शिवसेना शिंदे गटाचं पॅनल आहे। हे जे पॅनल आहे हे आमची इथली जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे। एकीकडे जी आहे ती जनशक्ती आहे आणि एकीकडे धनशक्ती आहे। ही लढाई आम्ही जी लढतोय ते धनशक्ती विरुद्ध लढतोय। पिढ्याना पिढ्या 20 आणि 25 वर्ष या सगळ्यांनी ज्या सत्ता चाकली आहे त्याच्या विरुद्ध ही लढाई आहे। आणि ही जी लढाई ही जनतेने हातात घेतलेली लढाई आहे। जनतेने हातात घेतलेली लढाई असल्यामुळे तरी चारही उमेदवार आपले रश्मिताई भोसले असून द्या, सुवर्णताई मोरे असून द्या, दीपक भाऊ डोके असून द्या, गणेश भाऊ मोरे असून द्या, हे तळागाळातले कार्यकर्ते। आता दीपक भाऊ बद्दल सांगायचं म्हटलं तर दीपक भाऊ एक आरोग्य सेवक आहे। कुणाला वॉकरची समस्या असून द्या किंवा माहितीची पेटी असून द्या किंवा लॅट्रिनची खुर्ची असून द्या, वॉकर असून द्या, ऑक्सिजन असून द्या किंवा बेड असून द्या, हे विनामूल्य देतो दीपक भाऊ। त्याचप्रमाणे वॉर्डातले सिव्हिलचे किंवा ज्याची परिस्थिती नसते त्या सिव्हिलच्या सगळ्या ज्या मोफत असतील, ज्या शासनाने राबवलेल्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेअंतर्गत दीपक भाऊंनी भरपूर जणांची कामं करून दिलेले आहे। तसेच गणेश भाऊ पण तळागाळातले कार्यकर्ते। गणेश भाऊंनी जे आमदारकीच्या निधीतनं म्हणा किंवा शासनाच्या निधीतनं म्हणा, तालमी असतील, वाचनालय असतील, हे सगळे उभारलेले आहेत। आणि एक आदर्श नगरसेविका म्हणून आपण सुरेखाताई भोसलेंचं नाव ऐकतो। त्यांच्या त्या सून आहे एक भोसले परिवार, म्हणजे ते आज तुम्ही रायबार कारंजावर जा तर सगळे रस्ते म्हणा, पाणी म्हणा, आज तुम्ही जी व्यवस्था बघताय हे सगळ्या प्रभागात आहे। असे सगळे नगरसेवक शिंदे गटाने आपल्याकडे दिलेले आहे आणि सगळे नवीन चेहरा आहे। नवीन चेहऱ्यांना नवीन दिशा आहे। जसं आपण काल एक न्यूज बघितली होती, स्मार्ट सिटी बघायला स्मार्ट नगरसेवक पाहिजे आपल्याला। हे सगळे आपले स्मार्ट नगरसेवक राहतील ही अपेक्षा करतो आणि येत्या 15 तारखेला आपलं सगळं बहुमूल्य मत एक शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाणाला द्यावं ही कळकळीची विनंती।